नमस्कार, हेमाज पारंपरिक रेसिपीज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। आणि आज मी तुम्हाला दाखवत आहे डाळ वांग्याची रेसिपी। डाळ वांग ही अशी जुनी रेसिपी आहे, छान टेस्टी लागते आणि छान खावीशी पण वाटते जरा चटमट केली तर। काही लोक याच्यामध्ये आलं लसूण टाकत नाही, पण आम्ही आज आलं लसूण टाकणार आहे, सोबत एक बटाटा पण टाकणार आहे। बटाटा त्याच्यात टाकत नाहीत, पण मी थोडासा टाकणार आहे ह्याच्यामध्ये। आणि प्रथम आपण डाळ धुवून घ्यायची, वांगे चिरून बारीक करून घ्यायचे थोडेसे, खूप नाही, आणि मग ते स्वच्छ धुवून कुकरमध्ये उकडून घ्यायचं। तर मी प्रथम हे सगळं चॉप करून घेते आहे आणि वांगे मी या मिठाच्या पाण्यात घालते आहे। याच्यामध्ये थोडं मीठ घालून वांगे घालून घ्यायचे आणि मग बाकीचं चॉप करायचं आणि कुकरमध्ये ते लावून द्यायचं। हे बघा, आता मी या कुकरमध्ये थोडं पाणी गरम ठेवलं होतं। सर्वप्रथम मी ही डाळ टाकते, 1 वाटी मी याच्यात पाणी गरम करून घेतलं होतं। ही डाळ धुतली मी 2-3दा, ही टाकते या कुकरमध्ये। आणि हे टाकते 3 वांगे चिरले मी आणि 1 बटाटा, थोडासा अर्धा मी ठेवून दिलेला आहे याच्यातला। 1 टमाटा मी ठेवून दिला आहे, हा 1 टमाटा मी चिरून याच्यात घालते आहे। आणि आता मी ह्याच्यात घालते आहे घेतल्यापैकी 3-4 लसण कळ्या थोड्या चॉप करून ठेचून घेतल्या, आणि ह्याच्यातल्या या मिरच्यापैकी मी अर्ध्या घालते याच्यात। 1 4-5 तुकडे कांदे घालून घेते मी ह्याच्यात, अर्धा कांदा आहे हा, आणि थोडस आलं आहे अर्धा चमचा चव यायसाठी, आणि कोथिंबीर मी नंतर घालणार आहे। आता मी हे याच्यात सगळं घातलेलं आहे, हे बघा तुम्हाला दिसतच असेल। आणि आता मी याच्यात प्रथम घालते आहे 1 चमचा मीठ पूर्ण गच्च नाही भरलेलं आहे, थोडासा सपाट 1 चमचा मीठ। आणि याच्यात घालते आहे अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडीशी धने पावडर। आणि आता मी ह्याला याच्यावर गॅसवर ठेवून 3 शिट्ट्या काढून घेणार आहे, दाखवते तुम्हाला कुकरवर ठेवताना। आता बघा, आता मी ह्याच्यामध्ये आधी 1 वाटी पाणी टाकलं होतं आणि आता अजून थोडं 1 वाटी टाकून देते गच्च भरून। आणि थोडं या भाज्यांच्या याच्यात गेलं असेल, ते डाळ वगैरे धुवून ठेवली होती ते असं साधारणपणे हे भिजेल इतकं पाणी मी याच्यात घातलेलं आहे। बाकी तिखट हळद मीठ तुमच्या समोरच घातलेलं आहे। आणि आता आपल्याला याला झाकण लावायचं आहे, झाकण लावून घ्यायचं आहे आणि 3 शिट्टे होऊ द्यायचे आहे। 2 आपण फुल फ्लेमवर करू आणि 1 शिट्टी आपण सीम झाल्यानंतर होऊ देऊ। ही पण एक जुनी रेसिपी आहे, पारंपरिक आणि छान होते। प्रत्येकाच्याकडची पद्धत वेगळी असते, प्रत्येकाची, माझी ही पद्धत आहे। तर दाखवते तुम्हाला, झाले की फोडणी घालायची आहे त्याला, आणि खूप छान होतं हे डाळ वांग। असे आहे, तुम्ही पण नक्की करून बघा। हे बघा, आता हे छान झालेलं आहे, कुकर झालेलं आहे। आणि आता आपण ह्याला रवीने घोटायचे, त्याच्या आधी आपण गॅस सुरू करून देऊ आणि छान याला खमंग फोडणी घालायची आहे। थोडं तेल घालून देते कढईमध्ये, 1 चमचा तेल घातलं आहे आणि इकडे मी ह्याला रवी लावते। हे बघा, आता हे छान मी एकसारखं
केलंय डाळ वांग आणि आता याला आपण फोडणी घालूया। गॅसवर मी तेल ठेवलंय 1 मोठा चमचा आणि कढई ठेवली आहे गॅसवर। तेल गरम होत आहे आणि इथे आपण सपाटा जो ठेवला होता तो चिरून घेतलाय। या उरलेल्या मिरच्या अशा दाखवल्यातल्या, थोडा पातीचा कांदा आणि 4 लसूण पाकळ्या ज्या ठेवल्या होत्या त्या चॉप करून घेतल्या आहे आणि कोथिंबीर थोडीशी आपण शेवटी घालणार आहे उकळल्यानंतर हे वरण। आणि आता आपण याच्यामध्ये परत थोडं थोडं अर्धा चमचा तिखट हळद वगैरे घालणार आहे। आणि आता आपण करूया सुरुवात। पाव चमचे जिरं आहे, घालूया मिरच्या आणि लसूण। आलं आपण मग असंच घातलंय, आता घालणार नाहीये। आणि आता आपण घालत आहे थोडं हिंग, पाव चमचे हिंग घातलेलं आहे आपण। आणि आता आपल्याला हे झालेलं आहे, आता आपण याच्यात घालत आहे पातीचा कांदा आणि टमाटा। हे छान आपल्याला खरं परतून घ्यायचं। परतून घेऊया। आता घातली त्याच्यात परत थोडंसं पाव चमचा तिखट, थोडीशी हळद, पाव चमचा मगाशी घातलंय सगळं, तरी थोडंसं घालते आहे, म्हणजे अर्ध वाटा घालते आहे, अर्ध आधी घातलं होतं। आणि आता छान हे खमंग आपण मीठ घातलं होतं त्याच्यामध्ये, आता थोडंसं घालत आहे मीठ। मगाशी पाऊण चमचा जवळपास आपण मीठ घातलं होतं, 1 सपाट चमचा। आणि मिरची आपण भरपूर घातली आहे, त्यामुळे आता आपण एकदम त्याच्यात हे नाही करणार आहे, तिखट नाही टाकणार आहे। आणि आता आपल्याला हे सगळं छान झालंय। मग पाव चमचा घातलं होतं, अजून थोडंसं। आणि आता आपण छान हे भाजून घेतोय आणि थोडंसं मीठ पण घालूया, कारण मीठ नसले, मिठाची चव कमी पडली तर चांगलं नाही। एकदम पहिलाच घासतो फेका बरोबर नाही वाटत। हे छान उकळू देऊया, अजून दाखवते तुम्हाला थोड्या वेळाने। छान बघा, आता हे छान उकळलेलं, याला रंग येतो आहे। आता या तेलामध्ये मी थोडीशी फोडणी घातली आहे, थोडा तेजपत्ता घातलेला आहे, थोड्या मिरच्या घातलेल्या आहेत। आणि आता मी याची फोडणी थोडीशी याच्यात ओतते। आणि आता कोथिंबीर घालते आहे। आणि आता हे डाळ वांग झालेले आहे। बघा, आता हे डाळ वांग झालेलं आहे। आणि मस्त दिसत आहे, तुमच्या समोरच आहे, खूप छान टेस्टी लागतं आहे। नमस्कार मंडळी, हे माझ पारंपरिक रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला
सिंपल लंच मध्ये दाखवणार आहे डाळ वांग्याची रेसिपी। आणि हे बघा, हे डाळ वांग किती छान दिसत आहे आणि किती सुंदर दिसत आहे, चवीलाही छान लागत आहे। आणि